प्रत्येकाच्याच घरात लहान मुलं असतात आणि लहान मुलांना ना काही असं आवडतं खायला वेगळं-वेगळं. म्हणून मग मस्तपैकी सकाळचं थोडंसं कणिक उरलेलं होतं. तेच कणिक मस्तपैकी मी छान असे त्याचे 2 उंडे करून घेतलेले आहेत. मस्तपैकी त्याला आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती लाटतो असं. थोडंसं पीठ वगैरे लावून छान लाटून घ्यायचं पातळ असं. आणि लहान मुलं म्हणजे मग त्यांना असं जे घरगुती आहे त्याच्यापासूनच काहीतरी वेगळं बनवून देण्याचा आपला प्रयत्न असतो. आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी छान हेल्दी राहावं, हेल्दी खावं. म्हणून मग मस्तपैकी मी सकाळी जे बटाट्याचे पराठे केलेले होते, आलूचे पराठे, त्याचीच थोडीशी चटणी राहिलेली होती आणि कणिक होतं. मस्तपैकी मग चपातीवर ते छान अशी बटाट्याची चटणी टाकून घेतली आणि लहान मुलांना काही ना काही असं वेगळ्या पद्धतीनं जे आपण खातो तेच पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं की मुलं हौशीने खातात. मस्तपैकी सगळीकडे अशी बटाट्याची चटणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. भरपूर होती, जेवढी होती मी तेवढी यूज केलेली आहे आणि मस्तपैकी दुसरी जी पोळी आहे ती त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे. जसं आपण पराठ्यासाठी करतो सेम तशीच प्रोसेस आहे. मस्तपैकी त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आणि मस्तपैकी जसं तुम्हाला वाटेल तसं जसा आकार पाहिजे तसा तुम्ही कट करू शकता. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करणार आहे. थोडंसं छान अट्रॅक्टिव्ह दिसतं पण खायला तर सेमच असतं, पण काहीतरी वेगळं लेकरांना वाटतं काहीतरी नवीन बनवलेलं आहे मम्मीनी. म्हणून मग असं थोडंसं कट करून घेतलं आणि छान असे त्याचे रोल बनवून घेतलेले आहेत मी. जसं आपण क्रीम रोल वगैरे बनवतो, सेम तेच आकार मी बनवलेला आहे. तुम्हाला जर नसेल जमेत तुम्ही साधं पण रोल करून तुम्ही त्या मुलांना देऊ शकता खायला. तर असं मस्तपैकी त्याला असं छान फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही प्रकारे मी बनवलेले होते. असे थोडे छान दिसत होते. म्हणलं माझ्या मुलीला आवडेल म्हणून मी असं काही ना काही नक्की ट्राय करत असते. छान असे रोल बनवून घ्यायचे आणि तुम्हाला जर नसेल आवडत जास्त तळलेलं वगैरे, तर तुम्ही त्याला शॅडो फ्राय करू शकता. मस्तपैकी त्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मी छान आकार करून घेतलेले आहेत. पावसाळा म्हणले की आपल्याला असं काही ना काही नवनवीन प्रकारे बनवायचं पण आवडतं आणि खायला पण आवडतं. लेकरांसोबत आपलंही खाऊन होतं. म्हणून मस्तपैकी कणिक उरलेलं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा माझे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार बनवून झालेले आहेत. दिसायलाही छान लागतं, खायलाही छान लागतं आणि हेल्दी पण आहे लहान मुलांसाठी. मैदा असेल तर तुम्ही मैद्याचंही बनवू शकता. माझ्याकडं उरलेलं होतं म्हणून मी गव्हाच्या पिठापासूनच बनवलेलं आहे आणि बटाट्याची चटणी सकाळचीच होती. मस्तपैकी तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला डीप फ्राय करा, पण मी शॅडो फ्रायच करणार आहे. सारखं तळलेलं पण खायचं लहान मुलांसाठी चांगलं नसतं. मस्तपैकी तव्यावर 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याला सगळीकडून छान असं कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायचं. मैद्याचंही केलं तरी छान लागतं, पण आपल्याकडं होतं अवेलेबल म्हणून गव्हाच्या पिठाचंच मी बनवलेलं आहे. मस्तपैकी त्याला असं आलटून-पलटून सगळ्या साईडनं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. माझं फ्राय करून झालेलं आहे. 2-3 मिनिटात होतं हे जर तुम्हाला बनवायचं असेल तर. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा. तोपर्यंत बाय.